माध्यमातून पाकिस्तान हा ड्रोन हल्ले करतोय भारतावर। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज आले। आता ड्रोन नष्ट करण्यात येत असताना त्याचा आवाज या ठिकाणी स्फोटाच्या माध्यमातून होतोय। पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनचा वापर करण्यात आला, ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलाय। कालही पोखरणमध्ये तुर्कीच्या ड्रोनचे अवशेष आढळले होते। कराची ते लाहोर पाकची नागरी विमान सेवा सुरू आहे। ड्रोन हल्ल्यासाठी म्हणून पाकची ही नागरी विमान सेवा या ठिकाणी सुरू आहे। तर कराची ते लाहोर अशा प्रकारे नागरी विमान सेवा सुरू ठेवून पाकिस्तानकडनं कुरापत काढली जाते। पाकिस्तानकडनं इथे ड्रोन हल्ला केला जात आहे। नागरी विमानाच्या आडून हा हल्ला केला जातोय, मात्र भारताकडनं हे ड्रोन या ठिकाणी निष्काम केले जात आहेत। हवेतच ह्या ड्रोनचा स्फोट घडवला जात आहे, त्यामुळे एकही ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकत नाही। सीमारेषेजवळ पाकच्या नागरी विमानांचं हे उड्डाण सुरू आहे। भारताचं प्रत्युत्तर रोखण्यासाठी पाकची ही कुरापत आहे। पाकचे नापाक हल्ले मात्र भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आले। पंजाबच्या पठाणकोटमध्ये देखील स्फोटांचे आवाज होत आहेत, तर गुजरातमधल्या कच्छच्या खावदाजवळ ड्रोन दिसलेले आहेत। आताची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, गुजरातमधल्या लखपत जवळही पाक ड्रोन दिसलेले आहेत। सीमारेषेजवळ पाकच्या नागरी विमानांचं उड्डाण सुरू आहे आणि या नागरी विमानांच्या आडून ड्रोन हल्ला पाकिस्तान मार्फत केला जातोय। एलओसीवर गोळीबारासह अनेक तोफ गोळ्यांचा देखील मारा होतोय। गुजरातमधल्या कच्छच्या खावदाजवळ हे ड्रोन दिसलेले आहेत। गुजरातच्या लखपत जवळही ड्रोन दिसलेत। गुजरातमध्ये अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आले। आज पाकिस्तानकडून गुजरातला टार्गेट करण्यात आले। राजस्थान, गुजरात, जम्मू आणि पंजाब या चारही राज्यांना आज पाकिस्ताननं लक्ष्य केलंय आणि ते ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज आलेले आहेत, मात्र भारतानं सगळे हे ड्रोनचे हल्ले जे आहेत ते परतवून लावले। पाकिस्तानचे सगळे ड्रोन भारतानं नष्ट केलेले आहेत। पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनचा हल्ला करण्यात आला। कालही पोखरणमध्ये तुर्कीच्या ड्रोनचे अवशेष आढळलेले होते। हे 9 हल्ले जे आहेत ते भारताने परतवून लावलेले आहेत। पहिला हल्ला जो झालेला आहे तो कशा प्रकारे हवेतच सध्या उद्ध्वस्त केलेला आहे ड्रोन। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं सध्या उडतायत। नागरी विमानांच्या आडून पाकने ड्रोन हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे ही विमान सेवा सुरू ठेवलेली आहे। भारताचं प्रत्युत्तर रोखण्यासाठी पाकची ही नवी कुरापत, पाककडून पुन्हा एकदा भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं सध्या उडत आहेत, तर अनेक ठिकाणी पाककडून ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे, मात्र बीएसएफने त्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। अनेक ठिकाणी सध्या स्फोटांचे आवाज होत आहेत। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाकचं ड्रोन पाडलेला आहे। आताची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाकचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। पाकिस्ताननं आतापर्यंत जेवढे ड्रोन या ठिकाणी सोडले होते तेवढे ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। एकही ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकलेला नाही, तरी सुद्धा पाककडनं ड्रोनचे हे हल्ले सुरूच आहेत। पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये एक कुटुंब जखमी झालेलं आहे। जळता ड्रोन खाली पडल्यामुळे घराला आग लागली आणि त्यामुळे हे कुटुंब जखमी झालेलं आहे। पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये एक कुटुंब यामध्ये जखमी झालंय। तर बाकीचे जे हल्ले आहेत ड्रोनचे हल्ले भारताकडनं आता हे ड्रोन नष्ट करण्यात आले, तर एलओसीवर गोळीबारासह तोफगोळ्यांचा मारा केला जातोय, मात्र भारतीय लष्कराकडनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। तोफगोळ्यांचा मारा करत पाकिस्तानचा हल्ला हा परतवला जातोय। अनेक ठिकाणी सध्या स्फोटांचे आवाज येत आहेत, त्याचप्रमाणे गोळीबार सुरू आहे। एवढंच नाही तर अनेक ठिकाणी सायरनही वाजत आहेत, अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आले। पाकिस्तानकडून भारतातील 4 राज्यांना लक्ष्य केलं गेलेलं आहे आणि पूंछ असेल, पठाणकोट, बारामुल्ला या अनेक ठिकाणी पाकिस्तान